नमस्कार मित्रांनो, शिंदे गटातील नगरसेवक उद्धव ठाकरेंकडे परतणार. मुंबईत काय चाललं? महापौर पदासाठी गूढ वाढलेला आहे. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौर कोण होणार? या प्रश्नाने शहरातील राजकारणाचं वातावरण तापलं आहे. 227 जागांच्या सभागृहात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची युती बहुमतात असली तरी पद वाटण्यावरून गूढ निर्माण झालेला आहे. भाजपाला 89 जागा मिळाल्या, शिंदे गटाच्या सेनेला 29 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागांना दुसरा क्रमांक मिळवला. सर्वाधिक जागा असणाऱ्या पक्षाला महापौर पद मिळणे बंधनकारक नसेल तरी शिंदे हे पद हस्तगत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं कुजबूज सुरू आहेत. मग उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका काय आहे याकडे आपण थोडं लक्ष टाकूया. मातोश्रीवर नवीन नगरसेवकांच्या मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली. ते म्हणाले की भाजपने कागदोपत्री शिवसेना संपवण्याचा दावा केला, पण प्रत्यक्षात ते असफल झाले. पैशाने निष्ठा खरेदी करता येत नाहीत असा टोला त्यांनी लावला. भाजपने विश्वासघात करून निवडणुका जिंकल्या, मुंबईला ग्रहण टाकण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. मराठी माणूस हा विश्वासघात विसरू शकत नाहीत असं ते म्हणाले. आमचे ध्येय आहेत की शिवसेनेचा महापौर निवडून यावा. देवाची इच्छा असेल तर ते नक्कीच घडेल. उद्धव ठाकरे म्हणाले की नगरसेवक एकदा पक्ष सोडून गेला ते पुन्हा तसं करू शकतात. शिंदे गटातून निवडून आलेले अनेक जण मूळ शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे भाजपात महापौर पदासाठी पक्षांतर घडवण्याची शक्यता आहे. सत्ता वाटपाच्या चर्चेत शिंदे गटाने पहिल्या 2.5 वर्षासाठी महापौर पदाची मागणी केली. शनिवारी शिंदे गटाच्या सेनेत नवीन नगरसेवकांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये हलवले, ज्यामुळे नव्या अफवांना उधाण आलं आहे. पक्ष नेत्यांनी स्पष्ट केलं की निवडणुकीनंतर नगरसेवकांना आराम देण्यासाठी आणि कार्यक्रमासाठी हा पाऊल उचललेला आहे. सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की सत्ता वाटपात पहिल्या 2.5 वर्षासाठी महापौर पद हवं, कारण भाजपकडे स्वतंत्रपणे महापौर नियुक्त करण्याइतक्या जागा नाहीत आणि पदाचं वाटप करावे लागेल. त्याचबरोबर महत्वाच्या समितीच्या पदामध्ये जसं की स्थानिक समितीच्या अध्यक्षपद योग्य प्रमाणात हिस्सा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतराला चर्चा नाकारल्या आणि मुंबई एकमताने महायुती महापौर मिळेल असं आश्वासन दिलं आहे. ते म्हणाले की एकनाथ शिंदे, मी आणि दोन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून मुंबईच्या महापौर बाबत आणि किती कालावधीसाठी याबाबत फैसला घेऊ. कोणताही वाद उधळणार नाहीत, असं सर्व काही व्यवस्थित पार पडेल. एकत्रितपणे मुंबई कुशलते चालवू. उद्धव ठाकरे यांचा देव मदत करेल असा उल्लेखावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांना देव म्हणता आणि वरचा देवाने महायुतीचा महापौर होणार असा निर्णय घेतलाय. दुसरीकडे शिवसेना उंबाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की विरोधकांकडे सत्ताधारी युतीला टक्कर देण्याइतके संख्यबळ आहेत, पण लोकशाहीचा सामना करू. सध्या महायुतीकडे बहुमत असलं तरी राजकीय चर्चा आणि राजनीतीमुळे मुंबईचा नवा महापौराचा मुद्दा अनुत्तरित राहिला आहे. मग महापौर निवडणूक कधी होणार याकडे आपण थोडं लक्ष टाकूया. महापौर निवडणूक 28 जानेवारी 2026 रोजी होण्याची शक्यता आहे. विशेष सभा बोलवल्यानंतर महापालिका सचिव आणि आयुक्त निर्णय घेतील. नगरसेवकांच्या मदतीतून महापौर निवडला जाईल. ज्याला जास्त मतं मिळतील तो महापौर आणि उपमहापौर म्हणून जाहीर होईल. तर तुम्हाला काय वाटते हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.